आज आपण आलो आहेत न्याळोद येथील प्रगतीशील शेतकरी धर्माशंकर वाघ यांच्या शेतावरती। आज आपण जो कापूस पाहत आहे न्याळोद परिसरामध्ये ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेसचे धनिष्ठा BG2। तर धर्माभाऊ नमस्कार। नमस्कार साहेब। कापूस कोणता लागवड केलेली? धनिष्ठा BG सेकंड। ते किती पॅकेट लागवड केली तुम्ही? 8 पॅकेट। बरं, 8 पॅकेट तुमच्या शेतामध्ये धनिष्ठा BG2 लागवड केलेली आहे। आणि हे याचं बोंडाची साईज कशी वाटाली तुम्हाला? साईज एकदम जबरदस्त आहे साहेब। लहान आहे का मोठी आहे? मोठी आणि आता वाढेल ती। वाढेल आणि मोठ्या आकाराचं बोंड आहे। हो, जवळजवळ बोंड लागलेलं, बोंडाचं अंतर कसं वाटालं तुम्हाला याचं? अगदी जवळ आहे बोरीसारखं। बोरी जवळजवळ बोंड लागलेले आहे, भरपूर अशा फळफांद्या केलेल्या आहे आणि सुंदर आज धर्मभाऊ न्याळोदचे प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतामध्ये धनिष्ठा BG2चा प्लॉट पाहत आहे। आणि गावातील हे प्रगतीशील शेतकरी। दादा, कसा वाटलं तुम्हाला आपला धनिष्ठा BG2? जबरदस्त आहे साहेब। बरं, काय चांगलं वाटालं तुम्हाला त्याच्यामध्ये? त्याला लाग पण खूप चांगला आहे असं, हां, आणि बोंड पण खूप मोठं आहे। बोंडाची साईज मोठी आहे हो, टॉप क्वालिटीचं आहे। आणि असं फळफांद्या झाड तर अजूनपर्यंत आमच्या एवढ्या ह्याच्यामध्ये परिसरमध्ये असं झाड कुठंच नाही। तुमच्या न्याळोद परिसरामध्ये असा कापूस कोणाच्या शेतात दिसत नाही तुम्हाला। मोठ्या आकाराची बोंड आहे, जवळजवळ बोंड लागलेली आहे आणि भरपूर अशा फळफांद्या केलेल्या आहे आणि सुंदर। आता हा पण तुम्ही आता बाजूचा बघा, आता म्हणजे कोणतंही झाड बघितलं तर तुम्हाला हे सारख्या आकाराचे बोंड दिसतील आणि मोठ्या आकाराची बोंड, भरपूर अशा फळफांद्या केलेलं वाण धनिष्ठा BG2। न्याळोदचे प्रगतीशील शेतकरी धर्माशंकर वाघ यांच्या शेतामध्ये ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेसचे धनिष्ठा BG2 सुंदर आज उत्पन्न त्यांच्या शेतामध्ये आज धनिष्ठाचा प्लॉट बसलेला आहे। धर्मभाऊच्यावर फवारे किती मारलेले आतापर्यंत? 4 फवारे आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहे। आणि एका झाडाला जवळपास किती बोंड आहेत? 50-60 बोंड आज त्याच्या शेतावरती दिसत आहे आणि मोठ्या आकाराचे बोंडे, भरपूर अशा फुलपाती लागलेला आहे। आणि याच्यावरती तुम्ही काय फवारा मारलेला आहे? ग्रँड विटा आणि अटॅक। ग्रँड विटर आणि अटॅक, हो. अनमोल प्लस घेतलं होतं त्याच्यामध्ये। हो, ग्रँड विटरामुळे आज कापूस त्यांचा हिरवागार आहे आणि सुंदर आज त्यांच्या शेतामध्ये ग्रँड विटराचं स्प्रे केल्यामुळे उत्पन्न त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे। धन्यवाद।